पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते, मात्र त्यांचा दौरा अचानक रद्द झाला। मात्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे, राजेश पांडे, खासदार धनंजय महाडिक, एसआयआर महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, एसआयआर प्रदेश संयोजक किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार मनोज घोरपडे, आमदार राहुल कुल, आमदार रणजितसिंह पाटील, माजी आमदार काका, प्रदेश सचिव राम सातपुते, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दिलीप माने या मान्यवरांची उपस्थिती होती। बैठकीच्या पहिल्या सत्रानंतर दुसरे सत्र झाले। एकीकडे दुसरे सत्र सुरू असताना दुसरीकडे हॉटेल बालाजी सरोवरमध्ये मात्र भारतीय जनता पार्टीमधील युवा कार्यकर्ते असणाऱ्या भावी आमदारांच्या बैठकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। हे सर्व युवा नेते बालाजी सरोवरमध्ये एका दुसऱ्या सेक्शनमध्ये येऊन त्यांनी एकत्रित चर्चा केली। या बैठकीला भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्य राणा पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक, आमदार राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, तुळजापूरच्या आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील या युवा नेत्यांमध्ये बैठक झाली। बैठकीत बराच वेळ विद्यापीठांमध्ये मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांमधून निवडून जाणारे जीएस या पदाची निवडणूक झालेली नाही, ती निवडणूक पुन्हा सुरू करावी अशी चर्चा झाली। शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट यासह जेनझेड संघटन तसेच नवीन युवा सदस्यांची नोंदणी यावर फोकस करण्याचा निर्णय झाला।